अण्वस्त्र निर्मिती रोखण्यासाठी करार करण्याकरिता चर्चेच्या 3 फेऱ्या अपयशी ठरल्यानंतर अमेरिका आणि इस्रायलनं शनिवारी इराणवर जोरदार हल्ला चढवला। या हल्ल्यात इराणमध्ये 200 पेक्षा अधिक जण ठार झाले। या हल्ल्याला प्रत्युत्तर देत इराणने इस्रायलसह 8 देशांवर प्रतिहल्ले केले। अद्यापही अनेक ठिकाणी हल्ले सुरूच आहेत। मध्य पूर्वेमधील देशांमधील तणाव वाढताना पाहायला मिळत आहे। इराण अमेरिकेचं तळ असणाऱ्या अन्य देशातील ठिकाणी मोठे हल्ले चढवत आहे, पण इस्रायल तेहरानमधील अनेक ठिकाणी क्षेपणास्त्रे डागत आहे। या सर्व घडामोडींवर भारत बारीक लक्ष ठेवून आहे। यातच अनेक देशांमधील हजारो भारतीय अडकले आहेत। कुवेत येथे काम करण्यासाठी गेलेल्या बिहारी युवक रोहित कुमार यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हे युद्ध थांबवण्याचं साकडं घातलं। त्यानं सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला। स्थानिक भाषेत त्यांनी संवाद साधला आहे। रोहित कुमार म्हणतात, हात जोडून विनंती आहे की ही लढाई थांबवावी। इथे खूपच कठीण परिस्थितीचा सामना करावा लागत आहे। हृदयाची धडधड मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे। असे कृत्य करणं त्यांच्या मनात कुठून आलं काय माहिती। त्यांना वाटत आहे की मोदींनाच बोलवावं लागेल। मोदींनीच मनात आणले तर काहीही करू शकतात। मोदीजी, माझे म्हणणे ऐका। लगेच इथं कुवेतला इराण तसेच अमेरिकेला समजवा, असं आवाहन रोहित यांनी केलं।